आणि संघांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं देखील हार्दिक आभार. आर के मोरवा आणि उत्तन बॉयज उत्तन ही पहिली मॅच. दोन ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. फील्ड सेट करायचं आहे. आर के मोरवा संघ जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे आणि येऊया मॅचच्या दिशेने. ऐकत राहा, पाहत राहा एकविरा चषक. वाल्मिकी क्रीडांगणामध्ये क्रिकेटचे सामने रंगतात. बॅट बॉल म्हणतात कुणी याला, कुणी चेंडू फळी ही म्हणतात. एकविरा संघाचे एक खेळाडू हाकेला एका जमतात. क्रिकेट असो की समाज कार्य मदतीला पटकन धावतात. योगेश भाऊ आधार स्तंभ, आशिष त्याला साथ हाय. निमी संजय रुपेश प्रमेश डायगोची क्या बात हाय. सचिन मनी जितेश आकाशवर संघाचा विश्वास हाय. लोचन जयेश कैलास मंगेशने जडला रे इतिहास हाय. कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय. चढणार क्रिकेटला रंग हाय. चढणार क्रिकेटला रंग हाय. ग माझे आई एकविरा. थँक्यू डीजे. नक्कीच या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आज संपूर्ण दिवसात तिन्ही दिवसात या मैदानावर वाजताना दिशेला आपण ऐकलं तर हे सॉन्ग आर के मोरवा संघ आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दोन्ही संघाचा एक्स्ट्रा प्लेअर आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. वारंवार आम्ही सूचना करतो. यूट्यूब लाईव्ह मॅच आहे. TCP लाईव्ह प्रोप्रायटर महेंद्र भगत अँड कंपनी यांच्या माध्यमातून आपण बघतोय TCP लाईव्ह. घरबसल्या जे श्रोते जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आर के मोरवा आणि उत्तन बॉयज उत्तन दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. पहिली लढत, पहिली मॅच, पहिली ओव्हर पॉवर प्लेचा असेल. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण बघू शकता. उत्तन संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. आदित्य गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकिनला बॅटर आपण बघतोय. नवीन आणि जितेश यंदाच्या सगळ्या फॉर्मामध्ये असलेला खेळाडू नवीन जितेश ही सलामीवीर. 38 सर्कलचं बंधन आहे. पंच मनोजी गोडेकर, मोंटी गोडेकर सरांकडून इशारा येते. गेम ऑन. पहिला बॉल आणि या स्पर्धेची सुरुवात होते. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. गणपती बाप्पाला वंदन करून आजच्या दिवसाची ही सुरुवात आपण करतोय. पहिला बॉल मात्र स्ट्रेट टू द बॉलर सन्मानपूर्वक खेळून काढला आणि निर्धाव चेंडू. आदित्य बॉलिंग मार्कवरती आपण बघतोय. 5 ओव्हरचा गेम, 2 पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतील. नवीन स्ट्राईकिनला लॉफ्टेड फटका आणि यावेळी मात्र मिडल ऑफ द बॅट नेट. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट. अप्रतिम फटका आउट ऑफ द पार्क. पहिल्या बॉल वरती मात्र यावेळी येतोय षटकार. सेकंड बॉल वरती नवीनच्या बॅट मधून खातं उघडलं जातंय. 6 धावा. नक्कीच अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. मात्र षटकारनिशी खातं उघडलं जात आहे. 2 चेंडू 6 धावा फलकावरती लगावला ते. हे मैदान मात्र चहूबाजूने वारा आहे आणि राईट हँड बॅटरला जास्त बेनिफिट ॲडव्हान्टेज आहे. नवीन त्याकरता ओळखला जातो. पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळला होता आणि तदनंतर मात्र यावेळी दुसऱ्या चेंडूवरती षटकार येतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र ब्लॉक हॉल डिलिव्हरी पाहायला मिळते आणि तिथे मात्र सन्मानपूर्वक खेळलं जातंय. 3 चेंडू फेकून झाले. 7 धावा फलकावरती. आमचे कॉमेंटेटर व्हॉइस ऑफ पांजो दिनेशजी किनी देखील जॉईन झाले. तर त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम दिनेशजी किनी. 3 चेंडू 7 धावा फलकावरती. जितेश येतोय स्ट्राईकिनला. 5 ओव्हरचा गेम. एकविरा चषक भव्य दिव्य ट्रॉफीज आपण बघतोय. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन, नियोजन नीटनेटकं साफसूत्र. चौथा बॉल.
यावेळी बॅटच्या रडार मध्ये चेंडू हाय अँड हँडसम यूज इट आउट ऑफ दी पार्क. एकविराचे षटकार 6 धावा. धावा फलकावरती 4 चेंडू. नवीननी षटकारनिशी खातं उघडलं तर जितेशनी देखील षटकारनिशी खातं उघडलंय. यावेळी पुलचा फटका शॉर्ट अँड पुल पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल अँड ब्युटिफुल. यासाठी ओळखला जातो उत्तन बॉयज उत्तन संघ. जितेश आणि नवीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 19 धावा 5 चेंडू आणि 3 षटकार आतापर्यंत बॅटिंग करताना. यावेळी मात्र लाऊड अपील केली होती. ऑफ स्टंप मिसिंग करणारा चेंडू विकेट मिसिंग करणारा चेंडू होता. इम्पॅक्ट इन लाईन मध्ये देखील नव्हता आणि तेच पाहिलं जाते. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिली ओव्हर आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 19 धावा फलकावरती आपण बघतोय. नवीनच्या खात्यामध्ये 7 धावा आणि जितेशच्या खात्यामध्ये 12 धावा. अशा प्रकारची पार्टनरशिप बिल्ड होते. 1 ओव्हर 19 धावा. जाऊया डिस्क जॉकीकडे आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेने. येस डीजे. वेलकम विजयजी पाटील. अर्णालयाचा गोड आवाज थोड्याच वेळात येईल तुमच्यापर्यंत. दिनेशजी किनी व्हॉइस ऑफ पांजू. आज 3 कॉमेंटेटर असतील. 19 धावा पार्थ येतोय बॉलिंग मार्क वरती. पहिली ओव्हर पॉवर प्लेची होती आणि सेकंड ओव्हर देखील पॉवर प्लेची असेल. विशालजी नाईक सरांनी इशारा केलाय की आता मात्र 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असतील. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आपण बघितले. यावेळी मात्र ऑफ स्टंपवर पिचिंग केलं होता. जबरदस्त स्पीड होता चेंडूमध्ये. व्हेरिएशन होता आणि बॅटर मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू 1 चेंडू आणि फलकावरती 19 धावा. आर के मोरवा वर्सेस उत्तन बॉयज उत्तन. टॉस जिंकला आर के मोरवा आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरी ओव्हर प्रगतीपथावर आणि दुसरा चेंडू मात्र चेंडूला फेस करत असताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या आतमध्ये आणि 1च धाव. एका धावेने धाव फलक 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. पार्थ बॉलिंग मार्क वरती 2 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करतोय. नवीन आणि जितेश हे सलामीवीर आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्ड करते. मात्र जितेशच्या बॅट मध्ये 2 षटकार आले. 3 चेंडू मध्ये 12 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय आणि फुलटॉस चेंडू. यावेळी मात्र कधी कधी लोअर फुलटॉस चेंडू षटकार देखील देतात आणि कधी कधी विकेट देखील जातो. या ठिकाणी लालच बुरीबळ आहे आणि पहिला विकेट बाद होतोय. 3 चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील 20 धावा असताना. गॉन. न्यू बॅटर इन. नक्कीच आर के ट्रॉफी मध्ये देखील उत्तन बॉयज उत्तन संघ चांगला खेळ केला होता. मात्र लो स्कोर चेस झाला नव्हता या संघाला नाईट बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आणि जबरदस्त फॉर्मामध्ये हा संघ देखील पाहायला मिळतोय. आतापर्यंत टोटल जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 20 धावा म्हणजेच
दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकून झाल्यात आणि 20 धावा. वेलेरिन न्यू बॅटरीन यावेळी मात्र सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते. ऑफ स्टंपवर टिचून मारा केला जातोय. जास्तीत जास्त लोअर फुलटॉस चेंडूची हाताळणी केली जाते. यावेळी योग्य दिशा गोलंदाजच्या माध्यमातून आणि हेच करणं फार महत्वाचं आहे. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि पॉवर प्ले मध्ये सेकंड पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा बॉल. यावेळी लॉफ्टेड फटका आहे. तितका प्रॉमिसिंग फटका नव्हता. तितका टायमिंग जुळून आला नाही. तितकी पॉवर जुळली नाही आणि त्या ठिकाणी मात्र विकेट डाऊन होत आहे. व्हॅलेरिन जसा आला तसा मात्र बॅक टू द पविलियन. 5 चेंडू फेकून झाल्या दुसऱ्या षटकातील 20 धावा. फळकावरती गडी बाद. जल्लोष होईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. इथं अप्रतिम संगीत वाजवलं जाते. 5 चेंडू आणि 20 धावा. कमबॅक कसा करावा ते पार्थनी दर्शवले मैदानाच्या आतमध्ये आणि 5 चेंडू मध्ये 2 विकेट आणि 2 चेंडू निर्धाव म्हणजेच 4 चेंडू मध्ये धावा आल्या नाही. एकच धाव या षटकामध्ये आल्या. अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. जबरदस्त पुन्हा एकदा चेंडूची हाताळणी केली जाते आणि त्या ठिकाणी मात्र 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावतोय. एकच धाव. ओव्हर झाल्या 2. फलकावरती धावा आहेत 21 धावा. अप्रतिम फलंदाजी झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. त्यानंतर पार्थनी 2 विकेट आणि 2 धावा 2 चेंडू निर्धाव अशा प्रकारचा कमबॅक केला. 2 ओव्हर 21 धावा. ऐकूया पुन्हा एकदा सुमधुर संगीत. धावा फलकावरती 2 ओव्हरचा खेळ झालाय. आदित्य पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा 3 षटकार आल्या होत्या. तदनंतर मात्र पार्थने कमबॅक केला कारण की जी सलामीची जोडी होती ती फुटली गेली. जितेश बाद झाला. वेलेरिन जसा आला तसा बॅक टू द पविलियन. आता मात्र ग्लेन न्यू बॅटर इन पाहायला मिळतोय. मात्र मिथून अनुभवी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. स्लोवर वन पहिला चेंडू होता. बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला होता मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवता आला नाही कारण की पॉवर पुन्हा एकदा कमी पडले आणि या ठिकाणी मात्र योग्य दिशेने गोलंदाजी जिथे फिल्डिंग लावले त्या ठिकाणी मात्र चेंडूची हाताळणी केली जात आहे. विकेट. जिच्यावर 21 धावा फलकावरती पहिल्या बॉलवरती यश प्राप्त होतो आणि ग्लेन
मात्र बॅक टू द पवेलियन. गॉडसन न्यू बॅटर इन. तिसरी ओव्हर प्रगतीपथावर 21 धावा फलकावरती देत चेंडू घोषित केलं जात आहे. TCP लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करतोय. अप्रतिम ही स्पर्धा एकविरा चषक पुन्हा एकदा यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायचा होता. इतका प्रॉमिसिंग फटका नव्हता. पुन्हा एकदा मात्र ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने होतोय आणि लॉंग ऑन क्षेत्र पुढे सरसावतोय. तिथपर्यंत मात्र एकच धाव, एका धावेची वाढ. फलकावरती धावा 22 धावा. वाल्मिकेश्वर मैदान आपण बघतोय आणि आई एकविरा क्रिकेट क्लब, जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित आई एकविरा चषक 2023 टेनिस क्रिकेटचा थरार. जरी उन्हाचं सत्र जास्त असलं तरी मात्र क्रिकेटचं प्रेम तितकंच पाहायला मिळते प्रत्येक खेळाडूमध्ये आणि आमच्या आयोजकांमध्ये. स्ट्रेट टू द बॉलर खेळायचा होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा पुढे सरसावेले एकच धाव. ॲक्युरेट फेकी येते आणि रनिंग बिटवीन द विकेट थोडी कमी पडताना दिसते. एका धावेची वाढ. फलकावरती धावा लगावल्या 23 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. तिसरी ओव्हर आणि 3 चेंडू फेकून झाले तिसऱ्या ओव्हर मधल्या. 5 ओव्हरचा गेम आहे. 2 पॉवर प्लेचे षटक होते आणि त्यामध्ये 21 धावा आल्या होत्या तब्बल पॉवर प्ले मध्ये. आता मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप पाहिलं, निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवून दिले. दोन्ही हात समांतर, धावा अवांतर. एका धावेची वाढ. फलकावरती धावा 24 3 चेंडू 24 धावा. एकविरा चषक एकविरा संघ देखील यंदा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. दरवर्षी देखील तो फॉर्म मध्येच असतो आणि यंदा देखील कन्सिस्टन्सी दिसले. गोलंदाजाची आता मात्र लई बिघडते. वाईटचा इशारा. 2 वाईट येत आहेत. 100 धावेने धावपळक पुढे येते. ते म्हणजे आमचे गुणलेखक माहिती पुरवतात की 25 धावा फलकावरती 3 चेंडू फेकून झाल्यात. तिसऱ्या षटकातील यावेळी मात्र फुल टॉस चेंडू. आ बैल मुझे मार. चेंडू गेलाय सीमारेषी पार. येतोय दर्जेदार खणखणीत षटकार. 6 धावा. कारनिशी मात्र आता जबरदस्त बॅटिंग होताना दिसते गॉडसनच्या माध्यमातून. 3 चेंडू चांगले होते मिथुनचे. 3 चेंडू मध्ये 2च धावा दिल्या होत्या. त्यानंतर 2 वाईड आले. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आतापर्यंत 2 झेल त्यांनी कॅरी केले. जबरदस्त फिल्डिंग करतोय. मात्र यावेळी थोडस जजमेंट चुकलं गेलं. धावता झेल कठीण असतो आणि त्या ठिकाणी मात्र कॅच सुटलाय आणि येणारे चेंडू काय दर्शवितील या कॅचचा महत्व. 32 धावा फलकावरती आतापर्यंत जर विचार केला तर तिसऱ्या ओव्हर मधला हा अंतिम बॉल. यावेळी उंची जास्त आहे. एलिव्हेशन प्रॉपरली झालं नाही आणि त्या ठिकाणी मात्र जो बॉडी लँग्वेज दिसत होता क्षेत्ररक्षकाचा तो मात्र कुठेतरी षटकार अडवण्याचा प्रयत्न चालू होता. तितका आय कोऑर्डिनेशन योग्य नव्हतं म्हणूनच हा झेल सुटला गेला. 1 हँडेड झेल यावेळी कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी मात्र कॅच सुटला. 2 कॅच सुटल्या दोन्ही खेळाडूंचे. 3 ओव्हरचा खेळ झाला. 11च्या सरासरीने आतापर्यंत धावा अद्यावत केल्या 33 धावा. जर विकेटचा विचार केला तर आतापर्यंत 3 विकेट 33 धावा 3 ओव्हर. कोइन्सिडंट आकडा पाहायला मिळतो. ऐकूया डिस्क जॉकीला आणि येऊया एकविरा चषक 2023 मध्ये. या ठिकाणी उपस्थित आहेत द्वारकानाथजी कोळी साहेबांना विनंती करेन या आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. द्वारकानाथजी कोळी आणि त्यांचे सुपुत्र आपण नेहमीच बघत असतो विवेक कोळी. तर द्वारकानाथजी कोळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 33 धावा 3 गडी बाद. पार्थला पुन्हा एकदा आणलं जाते आपल्या सेकंड स्पेलमध्ये आणि सांघिक 4थे ओव्हर आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावा. यावेळी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड ड्राईव्ह चांगला आहे आणि तिथपर्यंत मात्र लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक यावेळी चेंज केला होता. एकच धाव. एका धावेने धावपळक 34 धावा.
चांगली पार्टनरशिप बिल्ड होते. नवीन सुरुवातीला आलेला खेळाडू आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकारांनीशी खातं वगळलं होतं. आता मात्र सिंगलनीच आपले धावफलक पुढे वाढवतोय आणि एका साईडला गॉडसन एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. यावेळी व्हेरिएशन होतं. चेंज ऑफ पेस, स्लोवर वन चेंडू अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. उमेश वाघ एसट्यांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि फलकावरती 34 धावा. पार्थ अप्रतिम गोलंदाजी केली होती. सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट आणि 2च धावा, 2 चेंडू निर्धाव अशा प्रकारची गोलंदाजी केली होती आणि पुन्हा एकदा आपल्या सेकंड स्पेल मध्ये येतोय सांघिक चौथ्या षटकातील हा तिसरा चेंडू. ऑन दी फटका खेळायचा होता आणि त्या ठिकाणी मात्र ऑन ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आता मात्र चांगली फील्ड करतोय. 1च धाव, 3 चेंडू फेकून झाले. 35 धावा. पुढचा मॅचचा टॉस देखील केला जाईल. थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत माहिती पुरवली जाईल. पुढचा मॅच 3 बॉल 35 धावा फलकावरती. पार्थ मात्र चांगली गोलंदाजी करतोय. चांगला कमबॅक पार्थने करून दिलाय. यावेळी मात्र इनसाइड आउट करून इनफिल्डच्या वरून, कव्हरच्या वरून, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू मात्र यावेळी फुटबॉल प्रमाणे अडवला जातोय. म्हणूनच कधी कधी क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील कामी येते. दर्शवलं जातं या फिल्डरने अप्रतिम फिल्डिंग केली जाते. 2च धावा, 2 धावेने धावफलक पुढे आले. 37 धावा. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते विकी मार्फत. चांगला आउटफील्ड आहे आणि प्लेन मैदान आहे. इनटू द गॅप मध्ये जर फटकेबाजी केली तर आरामात जास्तीत जास्त धावा तुमच्यापर्यंत येतील आणि त्या संघाला बेनिफिट ठरतील. 4 चेंडू फेकून झाले तर चौथ्या षटकातील 37 धावा फळकावरती. नवीन करता हा चेंडू स्लॉट मध्ये आणि यावेळी मात्र गगनचुंबी हाय अँड हँडसम यूज इट. एक विरा चषक षटकार 6 धावा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चांगला कॅमेरा वर्क देखील आणि तेवढाच चांगला फटका होता. जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय आणि हा ट्रेडमार्क फटका आहे गॉडसन. आणि आपण बघतोय नवीन हे 2 फलंदाज आहे मात्र नवीनच्या बॅट मधून हा षटकार येतोय. 5 चेंडू फेकून झालेत आणि फलकावरती 43 धावा. अंतिम बॉल या चौथ्या ओव्हर मधला. विशालजी नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला मनोज घोडेकर, मॉन्टी घोडेकर सर आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम बॉल. पुन्हा एकदा स्ट्रेट फटका येतोय आणि मात्र या ठिकाणी थोडस मिसफील्ड होते आणि या धावा बेनिफिट ठरतील ते म्हणजे RK मोरवा संघाला नाही तर उत्तन बॉयज उत्तन संघाला या बेनिफिट असतील कारण की हा चेंडू चौकार. 47 धावा 4 ओव्हर. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. प्रत्येकाच्या हृदयावरती अधिराज गाजवणार हे सॉन्ग आपल्याला डीजे अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. 47 धावा. बॉलिंग मार्क वरती यश स्लॉग ओव्हर ज्याला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जाते.
स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट यश पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती समाचार. चेंडू सीमारेषी पार. यावेळी येतोय एकविराच्या षटकार. बिग हिट. जे पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत केलं जातं यशचं आणि यश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या आहे 53 धावा. 50 धावा कंप्लीट होत आहेत उत्तण संघाचे 4.1 चेंडू मध्ये. हाफ ट्रॅकर चेंडू होता. यावेळी मात्र बॅकफुट पंच केला होता. चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता मात्र आउटफील्ड स्लो आहे त्या ठिकाणी. आणि पाहता पाहता आता धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळतोय. आणि धाव संख्याचा विचार केला तर यावेळी 56 धावा. 56. 3 धावा 2 चेंडूमध्ये 9 धावा आल्यात. नवीन सुरुवातीला चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती नवीन आणि जितेशने मात्र नवीन अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि एका साईडला गॉडसनच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी देखील पाहायला मिळते. यावेळी रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सुपर डिलिव्हरी लेंथ अँड लाईन वरती कंट्रोल या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूवरती यश मात्र कमबॅक करतोय. 3 चेंडू फेकून झाल्यात. 5 ओव्हरचा गेम आपण बघतोय आणि 5वं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा मॅचचा टॉस देखील तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यावेळी ब्लॉक मधला चेंडू खोदून काढला जातोय. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ पुढे सरसावतोय. एकच धाव. फेकी ॲक्युरेट बॅकिंग दिलं जाईल आणि एका धावेची वाढ. फलकावरती धावा 57 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 5वी ओव्हर प्रगतीपथावर. स्लॉग ओव्हर पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि उत्तन बॉईज उत्तन संघ नाणेफेक हरल्यानंतर मात्र चांगली फलंदाजी या संघाच्या माध्यमातून. आर.के. मोरवा संघ गोलंदाजी करताना शॉर्ट आर्म पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल, आउट ऑफ द पार्क. काय फटका पाहायला मिळतोय. षटकार. थोडी उसली प्राप्त केली होती चेंडूने मात्र तेवढाच चांगला फटका. शॉट ऑफ द इनिंग. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता. उंची जास्त आहे. प्रॉपरली एलिव्हेशन झालं नाही. 2 क्षेत्ररक्षक तू घेऊ की मी घेऊ असं दोघांमध्ये ताळमेळ दिसला नाही आणि कॅच मात्र धरती मातेला दान केला जातोय. पहिल्या इनिंगचा जर विचार केला तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 65 रन्स झाल्यात. 65 धावा. जर विकेटचा विचार केला तर नक्कीच 3 विकेट गेलेत. सुरुवातीलाच हे 3 विकेट गेले होते. तदनंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आणि 66 धावांचा आव्हान 5 ओव्हरमध्ये सामोरं ठेवलंय. अप्रतिम फलंदाजी. पहिली मॅच अप समेरीकडे जर विचार केला तर चांगली बॅटिंग केलंय बॅटरने आणि TCP लाईव्ह अप्रतिम लाईव्ह कव्हरेज पाहायला मिळतोय. 24 धावा नाबाद 13 चेंडूमध्ये आणि नवीनच्या बॅटमधून त्या धावा आल्या. 4 चेंडूमध्ये 12 धावा जितेशच्या बॅटमधून आणि बाकीचे खेळाडू मात्र स्वस्तात बाद झाले. व्हॅलेरिन अँड ग्रेन मात्र गॉडसनने 9 चेंडूमध्ये 26 धावा नाबाद केल्या. आणि गोलंदाजी करताना जर विचार केला बॉलिंग अनालिसिस तर नक्कीच आदित्य पहिली ओव्हर महागडं ठरला. 19 धावा. पार्थने मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 स्पेल त्याने हाताळले होते आणि सेकंड ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केले होते. पुन्हा एकदा पार्थ जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली. इकॉनॉमी मेंटेन ठेवला पार्थने. मितेश थोडा महागडा ठरला. 12 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर मात्र यशने थोडा महागडा षटक पाहायला मिळतोय. हायलाइट बघू शकता पहिल्या इनिंगची कशा प्रकारे आणि जवळजवळ नवीनची बॅटिंग तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि गॉडसन आणि जितेशनी देखील षटकारांची आतिषबाजी. TCPचं चांगलं वर्क पाहायला मिळतं. हायलाइट तुम्ही बघू शकता TCP लाईव्ह वर. पुढचा मॅचचा टॉस देखील होणार आहे. संघ थोड्या उशिराने येत आहेत म्हणजेच आपण सेकंड इनिंगला सुरुवात करतोय आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. आर.के. मोरवा संघाला 66 धावांचं आव्हान आहे.
आणि 66 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आवाज ऐकूया. अर्नाळ्याचा गोड आवाज विजयजी पाटील यांच्याकडे आपण बोलूया. ओ टू यू विजयजी पाटील आणि जाऊया डिस्क जॉकीकडे रिजे अनिकेत. पुन्हा एकदा चांगलं सुमधुर संगीत ऐकूया. आजच्या स्पर्धेला पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल एकविरा क्रिकेट स्पोर्टचे आभार व्यक्त करतोय. अक्षय साठम यांचा सुद्धा आपण आवाज ऐकला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपण या स्पर्धेला आज सुरुवात केलंय आणि या स्पर्धेतील पहिला सामना आपण पाहतोय. माझ्या जोडीला दोन समालोचक सुद्धा आहेत. एक दिनेशजी किणी पांदूचे समालोचक सुद्धा आहेत. त्यानंतर अक्षय साठम चंद्रपाडा जुचंद्रचे समालोचक आज पहिल्यांदाच समालोचक करण्याची संधी यांच्या जोडीला मला प्राप्त होते. तर चांगलं आयोजन चांगलं नियोजन असलेली एक भव्य स्पर्धा आज आपण या परिसरामध्ये पाहतोय आणि या स्पर्धेचं आयोजन केलंय ते म्हणजे एकविरा क्रिकेट क्लब आणि जीवदानी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आई एकविरा ट्रॉफी 2023 आपण पाहतोय. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं मी विजय पाटील पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि TCL लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरबसल्या पाहू शकतायत आणि त्यांची सुद्धा टीम आपण या TCL लाईव्हच्या नेटवर्कच्या TCP नेटवर्कच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. एक जबरदस्त आयोजन जबरदस्त नियोजन असलेली स्पर्धा आपण पाहतोय. चला सामन्याकडे जाऊया. पहिला सामना आजच्या दिवसातील आपण बघितला तर एका साईडला उत्तन बॉईज हा संघ पाहतोय तर एका साईडला RK मुरवा. तर उत्तन बॉईज संघ प्रथम फलंदाजी करत असताना 65 धावा केल्यात आणि 66 धावाचं आव्हान दिलंय. दोन सलामीचे फलंदाज मैदानावरती आहेत. एका साईडला आपण बघितलं तर फलंदाज हरीश आहे आणि एका साईडला आपण बघितलं तर मिथुन गोलंदाजी मार्कवरती उत्तन बॉईज संघासाठी गॉडसन. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्राम गेली सातत्याने कितीतरी महिने झाले आपण क्रिकेटमध्ये झाले आणि त्यातला त्यात जुचंदर परिसर
काय क्रिकेट खेळला गेला या वर्षामध्ये. जवळजवळ भरपूर सामने आपण जुचंदरच्या परिसरामध्ये पाहिले आणि नक्कीच मोठे मोठे खेळाडू आज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर दोन संघ मात्र मातब्बर संघ एका समोर टाकलेत. बऱ्याच वर्षाचा अनुभव दोन्ही खेळाडूंना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघाला. पहिला चेंडू यावेळी बघितलं तर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. नक्कीच आपण बघितलं तर पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. प्रत्येक धाव खूप महत्वाची असते आणि एक एक धावेनी काय घडू शकते हे 2019च्या वर्ल्ड कपनी आपल्याला दाखवलेलं आहे. इंग्लंड वर्सेस न्यूझीलंडचा तो सामना कोण विसरणार आहे आणि विश्वविजेता ठरला होता इंग्लंड संघ एका धावेनी. पुढचा चेंडू यावेळी बघायचा आहे. हो यावेळी मात्र आपण बघितलं लेंथ वरती चेंडू टाकला. खेळण्याचा प्रयत्न मात्र होता. फक्त अचूक जर तुम्ही गोलंदाजी लेंथ वरती जर टाकली आणि मॅरिटच्या हिशोबाने जर तुम्ही गोलंदाजी केली तर फलंदाजाला मात्र इतर प्रयत्न करावे लागतील, झगडावे लागेल. मात्र जर गोलंदाजी खराब केली तर मात्र त्याचं फळ हे फलंदाजाला मिळणार आहे. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधली लढाई आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळी बघायचा आहे पुढचा चेंडू. यावेळी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. खेळाडू पोचेल का? मात्र प्रयत्न अपुरे पडलेत. 2 धावा मात्र आपण बघितला तर वेगाने पूर्ण केल्या गेल्या. मला वाटते आधीचा खेळाडू जर धावला असता तर नक्कीच झेल घेण्याची संधी होती, परंतु कुठून खेळाडू तिथपर्यंत पोहोचला नाहीये आणि शेवटी 2 धावा अंकित केल्या गेल्या. प्रत्येक धाव महत्वाची आणि 2 धावेनी आपण बघितलं तर RK मोरवा हा संघ पोहोचतोय तो म्हणजे जवळजवळ 3 धावेवरती. सलामीचे दोन्ही फलंदाज. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे. ही 2 षटकं खूप आणि खूप महत्वपूर्ण असणार आहेत या स्पर्धेमध्ये. या 2 षटकामध्ये जर 25 ते 30 धावा आल्या तर तुम्ही सामन्यामध्ये राहू शकतायत. जर तरला क्रिकेटमध्ये बिलकुल थारा नाही आहे. जरी तुम्ही कागदोपत्री मोठे खेळाडू असले तरी प्रत्यक्षात तुम्हाला मैदानावरती तुम्हाला तुमचा स्वाभाविक खेळ दाखवावा लागेल. चांगली गोलंदाजी, कमबॅक करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. पराभवाने माणूस कधीच संपत नसतो, परंतु ज्यावेळी तो प्रयत्न करता सोडतो त्यावेळी नक्कीच संपतो. यावेळी प्रयत्न करावा लागेल. खेळ थोडंसं थांबलाय. डीजे कडे जाऊया, थोडंसं संगीतला पण ऐकूया. गॉडसन. 2 फलंदाज एका साईडला आपण बघितलं तर हरेशला. पुढचा चेंडू यावेळी बघितला ऑफ स्टंपच्या बाहेर होता. खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र एक सोपा झेल पकडला गेलाय. पहिला गडी पहिला मोहरा यावेळी मात्र बाद होत असताना. चला ऐकूया, डीजे कडे जाऊया, एक 2 ला घेऊया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सशी जोडूया. श्रीराम आरती की नारा छाएगा. Prince. तीन धावेवरती आणि षटक क्रमांक आपण बघितलं तर अजूनही आपण बघितलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोडसन यांनी मात्र आपण बघितलं यश प्राप्त केलंय. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 चेंडूमध्ये आपण जर समीकरण पाहिलं तर 3 धावा आणि 1 गडी बाद. 66 धावांचं आव्हान दिलं गेले आणि 66 धावांचं आव्हान कशा प्रकारे RK मोरवा संघ पार करेल हेही पाहणं फार जरुरी आहे. यावेळी नवीन फलंदाज राहुल मैदानावरती. गॉडसन यांनी आतापर्यंत यश प्राप्त केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली गेली आहे. मला जवळजवळ जीवनदान भेटलं असं म्हणायला हरकत नाही आहे. नक्कीच खेळाडू थोडंसं लांब होते, परंतु 1 धाव पूर्ण केली गेली. धावेकडे जर पाहिलं तर 4 धावा 1 गडी बाद अशा प्रकारचं समीकरण. RK मोरवा वर्सेस इतन बॉईज या 2 संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळते. एकविरा ट्रॉफी 2023 एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एक भव्य स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. यावेळी खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण बघितलं तर सिंगल कडे धावायचा प्रयत्न होईल का? हो, सिंगल मात्र पूर्ण होईल का? यावेळी मात्र बघितलं पंचांचं बोट वरती जात आहे आणि यावेळी मात्र गडी बाद होतोय क्रमांक 2चा. कम ऑन डीजे.
नकू HDFC बँकेमध्ये सध्या आपण बघितलं मॅनेजर पदावर कार्यरत आहेत आणि आमचे चांगले मित्र क्रिकेटवरती असलेलं प्रेम आपण भरपूर वर्ष पाहिलंय साईनाथ अर्नाळेच्या माध्यमातून. तर मिलिंद नकू वेलकम, तुमचं हार्दिक स्वागत आहे एकविरा स्पोर्ट्सच्या या मैदानावरती. आपण बघितलं तर एकविरा क्रिकेट क्लब आणि जीवदानी क्रिकेट क्लब आयोजित एकविरा ट्रॉफी 2023 पाहतोय. तर दुसरं षटक आणि पॉवर प्लेचं षटक आपण बघितलं तर मैदानावरती आहे. एका षटकाचा खेळ पूर्ण झालाय. समीकरण पाहिलं तर एका षटकानंतर धावसंख्या आपण बघितली तर 4 धावा आणि 2 गडी बाद, 66 धावाचं आव्हान दिलं गेलंय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पालघर जिल्ह्यातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. एकविरा ट्रॉफी 2023 आपण पाहतोय. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा 3 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि आज या स्पर्धेतील पहिला दिवस आपण पाहतोय, पहिला सामना आपण पाहतोय. 2 आणखीन समालोचक मित्र माझ्या जोडीला जोडले जातील. एक दिनेश केनी सर आपण बघतोय पांजूचे समालोचक आहेत, आमचे भारत राऊत जिथून बिलॉंग करतायत, आणि दुसरे अक्षय साटम मॅन फ्रॉम चंद्रपाडा म्हणजे जुचंदर या परिसरातून, जिथे क्रिकेटचा महासंग्राम सध्याच्या घडीला भरपूर चालू आहे. पुढचा चेंडू होता पुन्हा एकदा आपण बघितलं तर पिचिंग चांगली होती, ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल मात्र पूर्ण केली गेली. सिंगलनी धावसंख्या पाहिली तर 5 धावा 2 गडी बाद अशा प्रकारची धावसंख्या RK मुरवा संघाची. चांगली सुरुवात करावी लागेल. जर चांगली सुरुवात झाली तर अंत चांगला आहे, मात्र जर अडखळती सुरुवात झाली तर मात्र दबाव वाढला जाईल फलंदाजावरती, आणि तेच काहीतरी पाहायला मिळतंय या स्पर्धेमध्ये. 66 धावांचं खूप मोठं आव्हान. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर चेंडू होता, लेन चांगली होती आणि यावेळी बघितलं तर लाईन चांगली होती आणि यश सुद्धा प्राप्त करतोय. तिसरा गडी, तिसरा मोहरा बाद होत असताना कम ऑन डीजे. धन्यवाद धन्यवाद डीजे, धन्यवाद. चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळते. दुपारचं सत्र आपण पाहतोय आणि आता जर सामन्याकडे समीकरण पाहिलं तर 3 गडी बाद, धावसंख्या बघितली तर फक्त 5 धावा पाहायला मिळत आहेत. थोडंसं आपण बघितलं अडचणीत सापडलाय RK मुरवाचा संघ. नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही, ते स्वतःला निर्माण करावं लागते. म्हणून आपण चांगला खेळ स्वतःच्या हिमतीवरती करावा लागेल. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करू शकते. विचार बदला आयुष्य बदलेल अशा प्रकारचा खेळ आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. 5 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद अशा प्रकारची आता बघितलं तर RK मुरवा संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. यावेळी खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र पाठवून दिलाय सीमारेषा पार. चेंडूवरती केलाय प्रहार आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. हा आलाय षटकार. या षटकाराची आवश्यकता होती. हा षटकार कुठेतरी पॉझिटिव्ह थिंकिंग येऊन आलाय. 22च्या फलंदाजीमधून आलाय, बॅटमधून आलाय षटकार. चेंडूवरती केलाय प्रहार आणि चेंडू केलाय सीमा पार. यावेळी मात्र आलाय षटकार. 22 पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. चेंडू चांगला होता. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यावेळी आपण बघितला तर चेंडू पुन्हा एकदा गेलाय सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा आलाय दुसरा षटकार. कारण हे षटक पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे आणि 22ला माहित आहे या षटकात धावा येणं खूप जरुरी आहे. जो दबाव आहे तो दबावापासून आपल्या संघाला बाहेर काढायचं असेल तर मला मोठे फटके खेळावे लागेल, हवाई सफर करावी लागेल आणि ती सफर करताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आपण बघितलं तर चेंडूवरती केलाय हमला आणि चेंडू नाही थांबला. अशा प्रकारचा खेळ 22च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या 2 षटकानंतर धावाची गती आपण बघितली तर 17 धावा. हा एक खतरावाला आकडा आहे. 17 कोणाला होईल खतरा.
आणि बघायचं आहे भावेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. आता मात्र आपण बघितलं दबावातून आपल्या संघाला पुढे नेण्याची क्षमता यावेळी भावेशमध्ये आहे आणि तोच क्लास, तोच दर्जा, तीच क्वालिटी मात्र यावेळी दाखवत असताना भावेश नावाचा ब्रँडेड खेळाडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र आपण बघितलं तर फटका चुकलाय आणि यावेळी मात्र गडी बाद होतोय. मोठा गडी यावेळी बाद होत असताना भावेश मात्र यावेळी प्राविलेनच्या दिशेने येत असताना आई झुमका आई झुमका आई झुमका वाली पोर आई मशीन डिले चार गडी बाद धावसंख्या आपण बघितली 17 धावा. भावेश 2 षटकार मारले आणि 2 षटकानंतर मात्र आपण बघितलं तर काय करू शकला नाहीये. मात्र खेळण्याचा प्रयत्न चांगला होता. 2 षटकानंतर धावसंख्या 17 धावा. क्षेत्र कुठले असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला पर्याय नाही आहे. कष्ट प्रामाणिक करावे लागतील. खेळ कुठलाही असो, संघर्ष कुठलाही असो, जोपर्यंत तुम्ही तो खेळत नाही आहेत तोपर्यंत तुम्ही जिंकत नाही आहेत. क्रिकेट खेलना जरूरी है ना, यहाँ पर जीतना जरूरी है. क्रिकेट के साथ चलना जरूरी आहे. यावेळी आपण बघितलं 17 धावा. धावसंख्या आपण 4 गडी मात्र बाद झाले. दबाव अजून आपण बघितलं तर आर के मोरवा संघावरती आहे. षटक क्रमांक आपण बघितलं तर अजूनही चालू आहे, ते म्हणजे दुसरं षटक. पॉवर प्लेचं षटक आहे. षटकातील मला वाटते शेवटचा चेंडू आपण पाहतोय. हो, ब्लॉकल चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आपण बघितला तर मिडॉनच्या दिशेने जातोय, ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र पूर्ण केली गेली. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 18 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 गडी बाद. धावसंख्या 18 धावा. डीजेकडे जाऊया, एक ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सशी जोडूया. किती कठीण प्रसंग आले तरी मित्रांनो कोणाकडे तक्रार करू नका, कारण देव असा एक डायरेक्टर आहे जो कठीण भूमिका एका चांगल्या कलाकाराला देतो आणि ती भूमिका आता मात्र फलंदाजाला इथे वटवावी लागेल. धावसंख्या 18 धावा. 2 षटकाचा खेळ पूर्ण. 4 गडी बाद. 66 धावांचं आव्हान आहे आणि 66 धावांच्या आव्हानाला पाठलाग करत असताना आर के मुरवा संघ थोडासा आपण बघितलं तर बॅकफुटलाय. फ्रंटफुटला यावं लागेल. 1-2 षटकार जर आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा परिवर्तन पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आलाय नवीन गोलंदाज गॉडसन, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी यावेळी पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न बघितला आपण. चेंडू सरळ जाईल का सीमारेषे पार. मात्र आपण बघितलं तर तिथे षटकार जरूर वाचवलाय. जर पाहायला गेला तर एक झेल सुद्धा घेऊ शकले असते, परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला आपण बघितलं तर डबल माइंड मध्ये खेळाडू आणि 2 धावा मात्र जवळजवळ 4 धावा नक्की अडवल्यात. 2 धावेनी धावसंख्या आपण बघितली 20 धावा. एकच धाव मात्र पूर्ण केली गेली आणि एका धावेने आपण बघितलं तर धावसंख्या 19 धावा. पुन्हा एकदा ब्लॉकल चेंडू होता, खोदून काढला. यावेळी चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि हा आलाय दणदणीत खणखणीत षटकार. उमेश वाघ आपण बघितलं तर म्हणून क्रिकेटच्या खेळामध्ये काही सांगता येत नाही. क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेले सांगता येणार नाहीये. यावेळी षटकार आलाय आणि उमेश वाघ याच्या फलंदाजीमधून हा चेंडू खूप ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळी आपण त्याला शपाल झालेत. चेंडू हवेत आहे. यावेळी चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमार शपार आणि एक आणखीन आलाय दणदणीत षटकार. राहुल भाई करतई डावाला बिंदास लाखाचं बक्षीस
पुन्हा एकदा आपण बघितलं तर रंगत वाढली गेली. दोन्ही षटकार मात्र आपण बघितले तर यावेळी उमेश वाघ यांच्या बॅटीमधून आलेत आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक केलंय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि अशाच प्रकारचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल. वेळ नाही काळ बदलतो, दिवस नाही रात्र बदलतो, दिवा नाही वाद बदलतो. परिस्थितीनुसार तुम्हालाही तुमच्या खेळामध्ये बदल करावा लागेल आणि तो खेळ आता मात्र उमेश वाघ नावाच्या फलंदाजाकडून पाहायला मिळतोय. 2 षटकार आलेत आणि आता धावाची गती आणि धावाचा वेग वाढला गेलाय. हा चेंडू बघा, दबाव दबाव दबाव, वाईटचा इशारा. लेगच्या दिशेने चेंडू आपण बघितला तर जातोय आणि आता धावसंख्या 32 धावा. 2 षटकारानंतर आपण बघितलं दिशाहीन गोलंदाजी. आता मात्र दबाव वाढला गेलाय गॉडसन या गोलंदाजावरती. तर याला पहिल्या षटकामध्ये आमंत्रित केलं गेलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा केली होती, परंतु या षटकामध्ये उमेश वाघ हमला करतोय. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, यावेळी सुद्धा चेंडू लँड होईल. 6 धावांसाठी हा आलाय पॉवरफुल, सुपरफुल, वंडरफुल षटकार. धन्यवाद विजय. बॅक टू बॅक 3 षटकार मारले गेले. गॉडसन आपण बघितला दबावावरती. आता मात्र यापैकी चांगलं बंधन बांधलं गेलं आणि 3 षटकार आले. उमेश वाघ या फलंदाजीच्या माध्यमातून आपला क्लास, आपला दर्जा, आपली क्वालिटी यावेळी मात्र हो यावेळी बघा स्लो डिलिव्हरी, स्लो डिलिव्हरी. यावेळी चेंज ऑफ द पेस आपण पाहिलं. 3 षटकार आल्यानंतर थोडंसं परिवर्तन केलं गेलं गॉडसनच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या आपण बघितली तर आता मात्र खूप खूप वेग पकडते. 38 धावा, म्हणजे कुठे आपण बघितलं तर संघ 18 धावावरती होता आणि तिसऱ्या षटकामध्ये अजूनही आपण बघितलं तिसऱ्या षटकाचा खेळ बाकी आहे आणि 38 पर्यंत पोहोचलाय. ब्लॉकल चेंडू होता, यावेळी खोदून काढलाय चेंडू. पुन्हा एकदा जाईल सीमा रेषा पार आणि यावेळी आलाय पुन्हा एकदा खणखणीत, झणझणीत, दणदणीत, दर्जेदार षटकार. तर वेलकम वेलकम. मास्टरचे मास्टर समालोचक भरत राऊत यांचं आगमन झालंय. वेलकम भरत राऊतजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बघितलं तर पांजू गावातून दिनेशजी किणी आणि भरतजी राऊत 2 समालोचक आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर अक्षय साटम, चंद्रपाडा. 4थं षटक दिलशान यावेळी पहिल्या चेंडूवरती. हो यावेळी मात्र मोठा गडी बाद होत असताना आणखीन एक झटका मात्र बसत असताना
हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक चेक. तर नक्कीच आमच्या जोडीला आता जोडले जातील मास्टरचे मास्टर समालोचक भारजी राऊत. वेलकम, हार्दिक स्वागत आहे. एकविरा स्पोर्ट्स आयोजित आपण बघितलं तर एकविरा ट्रॉफी 2023 एकविरा ट्रॉफी 2023चा रणसंग्राम आपण पाहतोय आणि भरतजी राऊत चर्चा केली जाईल. नक्कीच एक जबरदस्त असं समालोचक आपण नेहमी करत असतात. यावेळी चेंडूला जर बघितलं तर पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळलाय चेंडू, जाईल का सीमारेषा पार, आणि हा आलाय पुन्हा एकदा चौकार. म्हणजे सामना कुठे होता आणि सामना कसा फिरला हे जर पाहिलं तर खूप एक अविस्मरणीय सामना पाहायला मिळतोय आपल्याला. आणि विजय, एक जर आपण विचार केला तर या दोन्ही टीम आपण पाहतोय तर मीरा भाईंदर परिसरातील ही दोन्ही टीम आहेत. आणि ज्यावेळेस इंटर भाईंदरच्या ज्या मॅचेस होत आहेत विजय, त्यावेळेस ह्या दोन्ही टीम अनेकदा आमने सामने आले असतील. एका साईडला आर के मोरवा, ज्या टीमचा इतिहास जवळपास 76 वर्षापासून यांचं क्रिकेट सुरू आहे. 1947 रोजी विजय आर केच्या क्रिकेटला सुरुवात झाली होती. यस विजय. नक्कीच खूप नावाजलेला संघ आहे आर के मुरवा. आपण बघितलं तर यावेळी मात्र चेंडू यावेळी मात्र आपण बघितलं तर इज गॉन, गडी बाद होतोय. मी बोलला ना या सामन्यामध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे. कभी इधर कभी उधर वाला क्रिकेट पाहायला मिळणार आहे. डीजे कडे जाऊया, धूनला घेऊया आणि भरत राऊत यांच्याशी जोडूया. जोपर्यंत उमेश वाघ, ज्याच्या नावातच वाघ आहे, तो जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत या मॅचचा रिझल्ट कोणी सांगू शकणार नाही आहे. कारण आता मात्र सर्वस्व जी जबाबदारी आहे ही उमेश वाघ यांच्या खांद्यावर आहेत. उमेश वाघला मात्र इथे विचारपूर्वक खेळी करावी लागेल. एकतर त्याची विकेट महत्त्वाची असेल उत्तन या टीमसाठी, मात्र त्याची विकेट तितकीच महत्त्वाची असेल आर के मोरवा या टीमसाठी देखील. नक्कीच नक्कीच, कारण 48 धावा आपण बघितलं तर झाल्यात. 6 विकेट मात्र गडी बाद झालेत. आपण बघितलं तर 6 गडी बाद, 48 धावा. उमेश वाघ यांची खेळी खूप महत्वपूर्ण असणार आहे. परंतु आपण बघितलं तर चेंडू हवेत आहे. 3 खेळाडूच्या मध्ये मात्र चेंडू पडेल. 1 धाव पूर्ण केले उमेश वाघ. स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार, याबद्दल काही दुमत नाही आहे. सिंगल मात्र पूर्ण केली. 49 धावा, 66 धावांचं आव्हान आहे आणि 49 धावा आपण बघितलं. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो म्हणजे दिशान. एक नक्कीच TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ नेहमी सातत्यानं पाहिला असेल, खास करून विजय उमेश वाघ यांच्या सलग 3 चेंडूवर 3 षटकार आणि TCP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती क्लिप भरपूर व्हायरल झाली होती. ही आठवण मी या कारणास्तव करतोय कारण सध्याच्या घडीला ती गरज आहे. आर के संघाला ती गरज आहे. 18 चेंडू माफ करा 8 चेंडू आणि 17 धावा. इथे मात्र उमेश वाघची ती खेळी पुन्हा पाहायला मिळेल का? पुढचा चेंडू यावेळी बघितलं पुन्हा एकदा चेंडूला मात्र घेतलाय बरोबर बॅटवरती. चेंडू गेलाय मिड विकेट रिझन मध्ये. 6 धावांसाठी आणि पुन्हा एकदा मिळतील षटकार 6. सात चेंडू 11 धावा. उत्तन संघाला जर पुढे यायचं असेल, या मॅचमध्ये राहायचं असेल, एकविरा क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेमध्ये राहायचं असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट उमेश वाघ यांची विकेट फॅक्टर विजयजी महत्त्वाचा आहे उत्तन या संघासाठी. त्या कारणास्तव इथे मात्र काही सेकंदांची कॉन्फरन्स घेतली होती. कॉन्फरन्स या कारणाचं असेल कारण उमेश वाघ याला एकतर नॉन स्ट्राईकवर ठेवावं लागेल किंवा उमेश वाघ यांची विकेट, या 2 गोष्टी महत्त्वाच्या असतील. नक्कीच, म्हणून बोललं जाते ना क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्व आहे. आज क्वालिटी ब्रँडेड जर फलंदाज मैदानावरती असेल ना तर तुम्हाला यावेळी मात्र बघितलं तर यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटला गेलाय चेंडू, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय सरळ 6 धावांसाठी. मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी षटकार. राजू दादा मध्ये सध्याच्या घडीला एकच वादा आणि उमेश नावाचा एक
ब्रँडेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, कारण उमेशकडे ती कॅबिलिटी आहे आणि उमेशकडे ती मानसिकता देखील आहे. अशा प्रसंगातून अनेकदा खेळी साकारणारा खेळाडू आहे, कारण व्यावसायिक खेळ फक्त क्रिकेट त्याच्या गावापुरता मर्यादित नाही आहे उमेशसाठी, तर व्यावसायिक क्रिकेट देखील उमेशच्या माध्यमातून खेळले गेलेलं आहे. त्यामुळे विजय अशा प्रसंगातून उमेशला कसा मार्ग काढायचा हे नक्कीच माहिती आहे. मॅच रफ अँड टफ आहे, चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. मात्र असं नाही आहे की या 5 धावा आर के संघ काढू शकेल, की या 5 धावा मी तर म्हणे उत्तम संघ थांबवू शकेल. एक कॉन्फिडन्स लेवल हाय असायला हवा की इथूनही आम्ही जिंकू शकतोय, हा विचार उत्तम संघानं करायला हवा. इथूनही आम्ही जिंकू शकतोय, आम्हाला काही डॉट बॉल हवे आहेत, आम्हाला काही विकेट हवे आहेत, इथूनही देखील आम्ही आमचा विजयाचा मार्ग काढू शकतोय. विजय नक्कीच क्रिकेटमध्ये हेच असते, ज्यावेळी तुमच्याकडे दबाव होतो ना, त्या दबावावरती तुम्हाला प्रश्न लवकर निर्माण काढावा लागेल. जर प्रश्न काढला नाहीये, त्याचा जर ऑप्शन तुम्ही काढलं नाही, तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतात. मात्र गोलंदाज आता मात्र कुठल्या गोलंदाजावरती भरपूर विचारविनिमय झालंय, चर्चा झालंय आणि चर्चा झाल्यानंतर एका गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. आता या गोलंदाजावरती भवितव्य आहे या संघाचं की हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पण जास्तीत जास्त नॉन स्ट्राईकला ठेवणं फार जरुरी आहे. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर उमेश वाघला नक्कीच यात काही शंका नाही आहे विजय, कारण उमेश वाघ अफलातून इनिंग खेळला. जवळपास आपण उमेश वाघ यांची इनिंग जर पाहिली तर 7 षटकार हे उमेश वाघ यांच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत आतापर्यंत. जबरदस्त खेळी उमेश वाघ यांची पाहिलेली आहे. 6 चेंडू 5 धावा महत्त्वपूर्ण षटक असेल. पहिला चेंडू यावेळेस प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, बॅटरपासून थोडंसं लांब हा चेंडू हाताळला गेला. इथे सिंगल खेळला जातोय. याचं कारण उमेशला पूर्ण कल्पना आहे की मला स्ट्राईकवर जायचं आहे. मॉन्टी घोडेकर यांच्याकडून इथे मात्र 22चा इशारा येतोय, कारण इथे एखादा नौका खेळाडू विजय जर स्ट्राईकवर आला तर इथे जो खेळ केला आहे उमेश वाघ यानं आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन उभं ठेवलेलं आहे. इथे कुठेतरी धोका होऊ शकेल एखादा नौका खेळाडू स्ट्राईकवर राहिला तर, या कारणास्तव विजय सिंगल कन्वर्ट केला गेला. नक्कीच पहिल्या चेंडूवरती तेच तर पाहायला मिळालं, कारण स्ट्राईक माझ्याकडे हवी आहे हे उमेश वाघला माहित आहे. येणारे आपण बघितलं तर 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 7 चेंडू आणि 36 धावेची अफलातून इनिंग. कदाचित तो दबाव, ती फटकेबाजी उमेश वाघ यानं केलेली आहे ती कदाचित गोलंदाजाच्या मनामध्ये असेल. 6 षटकार उमेश वाघ यांचे, त्यामुळे हा चेंडू आपण पाहिला तर पाईटलाईनच्या बाहेर, वाईटचा इशारा. विजय नक्कीच खूप बाहेर चेंडू आपण बघितला तसं यावेळी बघितला स्पीच झालाय. यावेळी पुऱ्या खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या वरून काय न जगता काय ड्राईव्ह आणि सरळ सरळ आपल्या संघाला या षटकारांनी जिंकून दिलंय. या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर उमेश वाघ यांची जी खेळी आहे ती खूप निर्णायक राहिले. जबरदस्त फलंदाजी, म्हणजे 1-2 षटकात जर आपण विचार केला ना भरतजी, तर फक्त 18 धावा निघाल्या होत्या, पण 3 षटकामध्ये 32, म्हणजे ज्या प्रकारचा तो खेळ खेळला गेला त्यानंतर तो आला, त्यांनी खेळला आणि त्यांनी जिंकलं. अशा प्रकारचा खेळ उमेश वाघ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. विजय 8 चेंडूंचा सामना केला उमेश वाघ यानं आणि 8 चेंडूमध्ये तब्बल 37 धावा उमेश वाघ यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 7 षटकार हे उमेश वाघ यांच्या 7 षटकार हे उमेश वाघ यांच्या आपण बॅटमधून पाहिले. अफलातून इनिंग, 1 मॅन आर्मी. त्यासाठी म्हटलं होतं मी खास करून विजय की ज्याच्या नावातच वाघ आहे त्याच खेळाडूच्या बॅटमधून वाघासारखी खेळी, वाघासारखी डरकाळी फुटली गेली आणि एक बहारदार इनिंग, नक्कीच एक आठवणीतली इनिंग. आणि TCP लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या